नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. माळीण गावातल्या भूस्खलनाला 24 तास उलटले. 21 जणांचे मृतदेह हाती, 155 जण अजूनही ढिगाऱ्याखालीच. मुंबई आणि उपनगराला पावसानं झोडपलं. वसई विरारमध्ये 272 आदिवासी कुटुंबांचं स्थलांतर, लोकल सेवेची वाहतूकही मंदावली. टीम इंडियासमोर साऊदहॅम्प्टन कसोटी वाचवण्याचं आव्हान. 445 धावांचा पाठलाग करताना भारताचे 4 मोहरे स्वस्तात माघारी. आणि आता सविस्तर बातमीपत्र. माळीणच्या प्रलयाला 24 तास उलटले आहेत. काल याच वेळी माळीण गावावर निसर्गानं प्रकोप केला. 70 घरांचं टुमदार माळीण चिखलाखाली रुतलं. त्यातील 46 घरांमधली 183 माणसं गाडली गेली. पण काल दिवसभरातील बचाव अभियानातून 8 जणांना या जीवघेण्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलंय. या प्रलयात आतापर्यंत 21 जणांना जीव गमवावा लागलाय. शिवाय अजूनही 155 जण या कित्येक फूट चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यात 61 लहान मुलं, 60 महिला आणि 36 पुरुषांचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान माळीण येथील दुर्घटनेच्या बचाव कार्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पाहणी केली. या घटनेतील अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह काहीच वेळात माळीण गावाला भेट देतील. राजनाथ सिंह काल रात्री पुणे मुक्कामी होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही आज माळीण गावाला भेट देतील. सलग 6व्या दिवशी मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलंय. तर दुसरीकडे वसई विरारमध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल 272 आदिवासी कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. याशिवाय ठाण्यातील 40 गावांचाही संपर्क तुटलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. जीटीबी नगर वडाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्या 10 मिनिटं उशिराने धावतायत. तर मध्य रेल्वेची वाहतूकही 10 ते 15 मिनिट उशिराने सुरू आहे. गुजरातमध्ये आणंद या शहरात राहणाऱ्या भरत पटेल यांच्या बाथरूममध्ये चक्क मगर घुसली. 21 तारखेला पटेल आपल्या बाथरूममध्ये गेले आणि एका कोपऱ्यात त्यांना 5 फूट लांबीची मगर दिसल्यानं त्यांच्या परिवाराचा थरकाप उडाला. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच बाथरूमचं दार बंद करून घेतलं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मगरीला गावाजवळच्या एका तलावात सोडलंय. साऊदहॅम्प्टनमध्ये टीम इंडियावर कसोटी वाचवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. या सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर 445 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं असून त्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था चौथ्या दिवसअखेर 4 बाद 112 अशी झाली आहे. ही कसोटी वाचवण्यासाठी भारताला उद्या अख्खा दिवस खेळून काढावा लागेल. तर इंग्लंडला विजयासाठी केवळ 6 विकेट्सची गरज आहे.